नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय हेल्थ की बातें. मित्र हो, स्नेक बाईट झाला, सर्पदंश झाला तर काय करायला हवं हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाबरून जाऊ नका, कारण सर्पदंशाला जर वेळेत उपचार मिळाले तर कुणाचाही मृत्यू होत नाही. जर एखादी व्यक्ती घाबरली तर त्याचं ब्लड प्रेशर वाढतं, हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्ताचा फ्लो वाढून जे सर्पदंश झालेलं जे विष असतं ते लवकर रक्तात पसरतं. तर तुम्ही नाही घाबरला तर तुमचे हृदयाचे ठोके कंट्रोलमध्ये राहतील आणि पेशंटला जीवाचा धोका होण्याची शक्यता कमी आहे. त्या भागाची हालचाल कमीत कमी करा. त्या भागाला जर खूप जोरात हालचाल केली तर परत तिथलं रक्तसंचलन वाढून पेशंटच्या जीवाला धोका वाढू शकतो. त्या ठिकाणी शक्यतो काही टुर्निकेट बांधणं, म्हणजे काहीतरी एखादं घट्ट कापड बांधणं किंवा एखादं रबराचं काहीतरी बांधणं, ह्या गोष्टी फिल्ममध्ये असतात पण त्या प्रत्यक्षात उपयोगाच्या नाही. कृपा करून जागेवर चुना लावणे, एखादं देशी औषध लावायचा प्रयत्न करणे किंवा तंबाखू लावणे अशा काही गोष्टी केल्या जातात. किंवा काही हिरो लोक त्याला तिथे ओठानी काहीतरी तिथून विष काढायचा प्रयत्न करतात. असले उद्योग अजिबात करू नका. सर्पदंश झाला, फक्त न घाबरता, ती जागा न हलवता तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचा आणि रिपोर्ट करा की सर्पदंश झालेला आहे. तिथले डॉक्टर पेशंटला तपासून एक अँटी स्नेक व्हेनम नावाचं एक छान औषध चालू करून जे सापाचं विष आहे ते एका साध्या सलाईनद्वारे कमी करू शकतात. मित्र हो, सर्पदंश टाळण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो हे जाणण्यासाठी माझी पुढची रील जरूर पहा. नमस्कार.